सांगितलं ठीक आहे. भगवान गेले माडीवर. माडी कळती का तुम्हाला? माडी, हो माडी कळती का? बरोबर माडीवर गेले भगवान. ए प्यांद्या, ओ बोबड्या, वेदे मला काय रे? अरे आरची आली आपलं हे नाही यारे तुम्ही गाया 2-4 वाजूस तर सोडित नाही. नुसतं बघा माझ्याकडे तुम्ही आपला. हा काय गडबड आहे का? हा गप बसायचो, वळवळ करायची नाही, शांत. आठवलं तर अजून एखादं प्रमाण सांगायचं, पण वळवळ नाही. लक्ष द्यायला गा पुगा मला कीर्तन नाही, काय नाही काय नाही. आता संध्याकाळी निवांत प्रसाद महाराज आम्ही आता बसणारे जेवायला. लक्ष द्यायला लागले का नाही? मग जेवायला तर जेवण हे करायचे. त्याच्यामुळे गडबड नावाचा प्रकार आता अन्ना काही गडबड आहे का? काय पुढे जायचे मग जवळ आहे काय नाही. इथून 7ला बी निघलं तरी होतंय जाणं. काही मला तर काय आज खळच आपलं कीर्तनच नाही मला आज. बरोबर आहे, खळच आलं. इकडं लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. नारी नारी म्हणजे काय? नारी शब्दाचा त्या हिंदी कविकारांनी गोंडस अर्थ केला. त्याचा काल्पनिक अर्थ आहे पण गोंडस अर्थ आहे. जो कभी किसी की ना आरी उसी का नाम नारी. लक्षात आलं का? बोलून ते आरी येतच नाही, आरी आणती ती आरी येत नाही. लक्षात यायला लागले का नाही? कोणी बी सांगावं बायकोर आपलं लय वजन आहे, माझी बात नाही, ती बोलण्यापुरता असते. एकांतात गेल्यावर कळते कुणात किती वजन आहे ती. लक्षात यायला लागले का नाही? बाई हा बघा आपण ज्या वेळेला असतो आता भाऊ कथा करते आणि माझ्या घरी गेले की एखाद्या वा 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 काय लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे. हो हो महाराज लय चाप. त्या बाईलाच माहित असते ही नारायण आहे का कुठलं ती. बरोबर आहे का नाही महाराज? जगात कुणालाच माहित नसते. ह्याची चाल फक्त एकट्या बाईला माहित असते. काय चालीचे दुसऱ्याला काय माहित सांगा? कळायला काय लय चाव. काही माणसाली बायका मनासारख्या भेटल्यात, मनासारख्या बायका पण लेकरं बाळ होत नाहीत. कुणाला सांगावं दुखणं सांगा. काय कळायला लागलंय का नाही? काहीला बाबा जेवण वेळची वेळेला, चहा पाणी वेळची वेळेला सगळं आहे, पण काही कमी जास्त झालं की उभ्या शिंगाची शिंग हलविणार असल्या बी बाया आहेत. काही कळायला लागलंय का? बोल लय बाया पुढच्या आहेत ना महाराज. आमच्यात एक बाई नवरा म्हणला मी लंडनला चाललोय. बायको म्हणली मला बी यायचे, तिकडं सेंट चांगले मिळते. बरं बायको म्हणली, ते नवरा म्हणला मला अमेरिकेला जायचं. कुठं जायचंय? अमेरिकेला. बायको म्हणली मला बी यायचंय. नवरा तिकडं अजून चांगले कपडे भेटते. हे कदरून कदरून म्हणला मला नरकात जायचे. ती म्हणली तुम्ही जा, मला फिरायचा कटाळा आला. आता काय सांगावं का? लक्षात आलं का? बाय ती आरीच आणत्यात, आरी जात नाही. गप कुणी म्हणले? म्हणून नारी शब्दाचा अर्थच होतो कुणाच्या आरी जात नाही. पण आता माझ्याकडे लक्ष का तुमचं? कुणाच्याच आरी जात नाही तिचं नाव नारी. पण जर ही देवाच्या आरी गेली असेल तर तिला ज्ञानाची भूल पडली. लक्षात आलं का बोलणं? म्हणून कोणी एकी भुलली नारी आणि विकिता पुरस घ्या म्हणे हरी. बरोबर आहे का नाही? त्या जोडीला विचारला हा कुटाणा कशानं झाला? तिनं सांगितलं फक्त बघण्यानं झालाय. जेवढे बी कुटाणे होते तेवढे कशानं होते? बघण्यानंच होते. बघा बघीचेच खेळ असते सगळे. लक्षात यायला लागले का नाही? जेवढे बी काही कमी जास्त कुटाणे तेवढे बघण्यानं. हिनं जाहीर केलं की माझ्या बघण्यात कुटाणा झाला. काय झाला? देखिला डोला
अभंग संपुष्ट पण लक्ष द्या माझ्या बारकाईनं लक्ष द्यायला लागलंय त्या गवळणीला कशाची भूल पडली मी माझी शपथ हनुमान घेईन बघा सांगा जाऊ थोडस कशाची भूल पडली कशाची भूल पडली ज्ञानाची भूल पडली कशाची भूल पडली ज्ञानाची त्याच्यामुळे तिला दुसरं काही दिसत नाही म्हणून जिथं ज्ञानाची भूल पडती तिथं सगळं विसरलं जातं म्हणून शब्द काय वापरलेला आहे कोणी बरोबर आहे की शब्द काय वापरलेला कोणीतरी एक नारी भुलली बाबा तिला ज्ञानाची काय पडलेली भूल पडलेली तिला दुसरं काही दिसत नाही बरं ही एकटीच कोणी नाही ना अजून बी लय कोणीच ना गोकुळा कोणी ले की कोणी सुना कोणी सुना कोणी कोणी सुना कोणी जगनिंदी थोडक्यात मुद्दा एवढाच आहे की लेकी बी तिथं कोणी कुणी लेकी कुणी सुना आणि कुणी स्वतंत्र म्हणजे सासवा बरोबर आहे का नाही सासू म्हणजे स्वतंत्र तिचा पक्ष स्वतंत्र म्हणजे ती मुख्यमंत्री थोडक्यात घरातली ती म्हणीन तसंच चालायचं कोण सासू म्हणती सासरा बी म्हणतो आमच्या गृहमंत्र्याला विचारावं लागेल म्हणून गृह खातं मुख्यमंत्र्याकडे का काय देव जाणे बरोबर आहे का नाही सांगा याचा अर्थ एकच आहे की ती स्वतंत्र मग तुम्ही कसं बी चला आणि कसं बी वागा तिला नाव ठेवायचा 100% अधिकार दिलेला तो कशी बी वागू द्या ती सून नावच ठेवणार लक्षात आलं का नाही जरा लवकरच उठली नाटक करायली आता उजडूस तर झोपायची ना आता उठायला लागली लवकर बरं हा जरा उशिरा उठली ऊन पुढंच तो पडायली आता कसं वागाव तिनं सांगा हा कसं वागाव सांगा बरं म्हणजे कुंकुन बी काय करणार नाव ठेवणार आमचे महाराज एक दृष्टांत सांगायचे पांडू महाराज म्हणून आमच्या गावाकडे ज्यांनी मला माळ घातली ते म्हणले कसं आहे ती भागवत चालू असं भाऊची जशी कथा चालू होती तशी कथा चालू आणि मग एक बाई कथेला गेली भागवताला गेली तिच्या घरी तिची मैत्रीण गेली आणि म्हणली होय ग पाहू म्हणली काय माय पाहुणे आले तर कडी करायची आणि ताक आहे का तुमच्या इथं दुपत जरा ताक आहे का माय म्हणली आत्या बघते आणि चौकून बघितलं म्हणले आत्या ताक संपलं म्हणली सकाळी संपुती म्हणली आता ताक संपलं हो काय नीट आहे का मग ती गवळण इकडून निघाली ना आरती झाली दोघीची भेट झाली माय म्हणली सगुणा कुठं गेलतीस म्हणली माय तुझ्याच इथं गेलते का ग ताक आणायला चल की म्हणली हिला वाटलं कोपऱ्यात कुठं ठुलेला असेल बरोबर आहे का नाही चल की म्हणली घरी नेहलं 1.5 किलोमीटर आणि सगळ्या घरात फिरली म्हणली ताक संपलं ती म्हणली मग हे ताक तुझ्या सुनानं सांगितलं होतं अजिबात नाही संपलं म्हणायचा बी माझाच अधिकार तिचं नाव सासू लक्षात आलं का नाही लक्षात आलं का तिला काय म्हणायचं महाराज सासू म्हणायचं म्हणजे स्वतंत्र आहे ती कसली ती स्वतंत्र आता सून म्हणजे काय सून म्हणजे फक्त सूनच कळलं का नाही तिला पुन्हा दुसरं काहीच नाही तिने काय करायचं फक्त सुनायचं ऐकायचंच तिचं नाव सून पूर्ण पारतंत्र्यातलं जीवन तिचं नाव सून पूर्ण स्वातंत्र्यातलं जीवन तिचं नाव सासू अर्ध पारतंत्र्य लेक कुठं असती माहेरात का सासरमध्ये लेक कुठं माहेरात मग आता मुलगी माहेरात नांदून आली 10-15 दिवस महिनाभर आणि तिला एखाद्या मैत्रिणीच्या घरी जायचे ती बिगर विचारता बी जात नाही आई मी त्या मनुष्याच्या घरी चालले ग आणि निघती लगेच म्हणजे आई हो म्हणती का नाही म्हणती याचं घेणं देणं नाही म्हणजे तेवढं स्वातंत्र्य आहे पण चालले म्हणल्याशिवाय जाता येत नाही तेवढं बी पारतंत्र्य आहे म्हणजे अर्ध पारतंत्र्य अर्ध स्वातंत्र्य लेक पूर्ण पारतंत्र्य सून आणि पूर्ण स्वातंत्र्य सासू म्हणून कोणी सुना कोणी
लेकी आणि कोणी एकी स्वतंत्र. आता कोणी शब्दाचा अर्थ काय केलाय आपण? हा, कोणी शब्दाचा अर्थ काय केलाय? जिथं सर्वस्व संपलं जातं आणि ज्ञानावर आरूढ होते तिला म्हणायचं कोणी. बरोबर आहे का नाही? मग इथं ह्यांना सोनाली की ह्यांना कोणी कस काय म्हटले? लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, लोका गोकुळीच्या झाले वाचून जपत झाले ब्रह्मज्ञान. इकडे बघा, सगळ्या गोकुळाच्या लोकाला काय झालं होतं? ब्रह्मज्ञान. केलिया वाचून जपत, जप तप करण्या वाचून त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं होतं. त्याच्यामुळं कोणी एकी भुलली नारी आणि विकिता गुरस घ्या म्हणे हरी. कुठं ना कुणी गेला? डोळ्यानं. डोळ्यानं कुठं ना गेला? कस काय बाबा हे असं कस काय झालं? त्यावेळेला तिनं कबुली जबाब दिला, झालं बाबा डोळ्यानं झालं. आता बघणे हा विषय कानाचा का नाकाचा? डोळ्याचाच की. बरोबर आहे का नाही सांगा? बघणे डोळ्याचा. तिनं सांगितलं काय झालं? तो जगाचा मालक विश्वाचं भरण पोषण करता डोळ्यानं बघितलं. कोण? देव. कोण डोळ्यानं बघितला? देव. आणि बघितल्या बरोबर मनात बसला. ऐकायला लागलात का नाही? बघितलं की कुठं बसला? मनात बसलं. माणसं म्हणतात ना त्याला बघितल्या बघितल्यात माणूस काय झाला? मनातच बसला. माणूसच तसा होता, मनात बसण्यालागीच होता. बरोबर आहे का नाही? हो बोला की. बरोबरच आहे की. लबाड बोलून जमतंय का सांगा? हा हा, कीर्तनात कसं लबाड बोलून जमतंय का? बघितल्या बघितल्या मनात बसला. मग आता नेमकं बघितलं कुणी? डोळ्यानं. देखीला डोळा, पण कुटाना ती असा ट्रान्सपोर्ट केला मनाकड. कुणाकड? डोळ्यानं बघितलं आणि मिटवायला मनाकड दिलं. बघा काय करायचं ती. डोळ्याचं मनाचं कनेक्शन आहे. कुठल्या बी गोष्टीत घ्या, कशाचं कनेक्शन आहे? डोळ्याचं मनाचं कनेक्शन आहे. डोळे कुठलंच काम इंद्रिय थी, आणि इंद्रिय बॉसला विचारल्याशिवाय कुठलं काम करीत? ऐकायला लागले का नाही? इंद्रिय कसे? इंद्रिय बैलाची पेटी, नमने आवश्यकी पाहती. ज्ञानोबराय म्हणतात इंद्रिय कसे? इंद्रियाला चांगलं तर देख होतच नाही. हिताशी ते या इंद्रियाशी सदाची दुःखे, पण बॉसला विचारल्याशिवाय काम करीत नाही. कारण मन कसं आहे? मन बॉस आहे आणि ही इंद्रिय बैल आहेत. बरोबर आहे का नाही? आणि दा म्हणणार मन आहे. त्याच्यामुळे डोळ्यानं बघितलं पण बॉसकड कुटाणा दिला. बघा काय करायचे ती. म्हणून देखीला डोळा पण बैसला मनी. मी म्हणतोय चप्पल बी असा दुसऱ्याची बघतोय कोण? डोळाच बघतोय ना. बरोबर आहे का? पण डोळ्यात बघितल्यावर लगेच माणूस उचलीत नाही. ही मनात बसली पाहिजे ना. ती चपली बद्दल बोलायला लागलोय मी. लक्ष द्यायला लागलंय का ना? मनात तर बस आहे. डोळ्यानं बस बघून उपयोग नाही हो. मनात बसावा. साहेब कमीत कमी महिनाभर तरी चलावा ना. बरोबर आहे का नाही? माणूस मधल्या मधली विचार करते. माणूस म्हणते हा बघा इकडे बघा चप्पल दिसली जरा माणसं बघ ही कुठं चलते? ही मनात चलतंय. लक्षात आलं का नाही? म्हणून त्या गवळणीनं सांगितलं डोळ्यानं बघितलं पण मनात बसला. देखीला डोळा पण बैसाला मनी. आणि मग कसं असतंय? आता डोळ्याकडून मनाकडे गेलं म्हणल्यावर मनात जे आलं ते वाचेतून बाहेर पडतं का नाही सांगा बरं महाराज? वाचेतून बाहेर जे लगेच पडतं. त्याच्यामुळं देखीला डोळा, डोळ्यानं बघितला तो कुठं बसला? मनात बसला. आणि तोची वदनी उच्चारे, तोंडातून त्याचाच कायम जप सुरू झाला. तू
पोरांनी लगेच शिक्का घेतला आणि त्याचे शिक्कामोर्तब करून टाकला. कारण एकदा देवाचं भजन केलं देव त्याला काही बी द्यायला तयार होतो. काय अडचण आहे का सांगा? काय नाही. आणि देवात सगळ्यात आवडीची पदवी जर काय असेल तर ती सगळ्यात देवाला आवडणारं कोण जर असेल तर त्याचं नाव भोळा. कोण आवडतो देवाला? भोळा. शहाणे लोक देवाला आवडतच नाही. नीट ऐका शहाणे जरा. काय लागलात का? शहाणे देवाला आवडत नाही. नंबर 1 देवाला आवडत असेल तर भोळा. आणि ही पदवी पहिली कुणाला बहाल झाली? कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी किंवा शिव भोळा. हा बोला आप्पा. काय शिव भोळा चक्रवर्ती. थोडक्यात पहिली भोळा ही पदवी कुणाला मिळाली? बोला की महादेवाला मिळाली. बरोबर आहे का नाही? पहिली पदवी त्यानं बहाल केली. कारण देवाला लईच आवडतो. कोण? देव. त्याच्या काय कमी देवाला सांगा बरं भाऊ? काही कमी का देवाला? काही ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू. हे काय कमी त्याच्याकडे? सगळं आहे त्याच्याकडं. पण तरी बी भीक मागवतो. कशासाठी? कशासाठी? बरोबर आहे. कशासाठी? भोळेपणा लागली भीक मागे. भीक मागे भोळेपणा लागली भीक धारणाशी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. बरोबर आहे का नाही महाराज? त्याचं शेवट हे काय कमी त्याच्याकडं? आओ तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी. ज्याच्याकडे सगळ्या कळा. हे बघा मला कीर्तन चांगलं येत असेल पक्वाज येत नाही. बरोबर आहे का नाही? त्यांना पक्वाज चांगला असेल तर कीर्तन येत म्हणजे येतंय पण माझ्यासारखं येत नाही. उगं काय होय बोलून काय होय. बरोबर आहे का नाही? हा माझ्यासारखं येत नाही. ह्यांच्यासारखं गायन मला जमत नाही. भाऊसारखं भागवत मला म्हणजे सगळ्या अवगत आहेत का? बोला बोला की सगळं एक जणाकडं नाही पण जगातलं सगळं एकट्याकडे. त्याचं नाव देव आहे. त्याच्याकडे सगळंच आहे महाराज. हा तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी. पण काय विशेष त्याला आवड भोळ्याची? भोळेपणा लागी भीक मागे. त्याचं द्रुपदच आहे. धावून या मागे यशोदे भोजन हिंडेरा नोरान गाई पाठी. गाई माग पळायच्या आणि गोपाळाली सरळ म्हणायला लागलाय हो मला तुमच्यात घ्यावर का बाजूला करू नका. लक्षात आलं का नाही? थोडक्यात याचा अर्थ एकच आहे की देवाला भोळे आवडते. देवाला कोण आवडते? बोला की
शहाण्याजवळ देव थांबत नाही. आपले भोळे नाहीत. आपण ज्याला भोळे म्हणतो ती भोळे नाही, ती अवलादी गाबुळे आहेत. ही ध्यानात ठेवा. लक्ष द्यायला लागले का नाही? आपण म्हणते भोळे गाबुळी अवलाद आहे, ती भोळी कशाची? त्या बाका तू का म्हणे भोळा आणि जिंकू जाणे धरला की मोसम. आता काही कमी का सांगा. हा मग आता टाळ घ्यावा लागतोय आता उद्यापासून. लक्ष द्यायला लागले. कुठं बी जिथं दिसन तिथं काय नाही. नंबर 1 हा बरोबर आहे. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे गळी काळा नाही तरी चांगले तेच आहेत ना भोळे भाविक. भोळे भाविक हे जुनाट चांगले आणि होय तैसे केले भक्ती भावे. देवाला कोण आवडत? बोला की भोळा आवडतो. भोळा दिसला की देव त्याच्याकडे पळतच येणार. नाहीतरी देवच त्याला मिळतो. कुणाला? हरिपद प्राप्ती भोळा भाविकाची अभिमानी आसी गर्भवास, अभिमानी आसी गर्भवास. हरिपद प्राप्ती भोळा भाविकाची अभिमानी आसी गर्भवास, अभिमानी आसी दोन चार वाज 3 वाजूस सोडित नाही. नुसतं बघा माझ्याकडे तुम्ही आपला. हा काय गडबड आहे का? हा गप्प बसायचो. वळवळ करायची नाही. शांत. आठवलं तर अजून एखादं प्रमाण सांगायचं पण वळवळ नाही. लक्ष द्या. गा पुगा मला कीर्तन नाही काय नाही काय नाही. आता संध्याकाळी निवांत प्रसाद महाराज आम्ही आता बसणार आहे जेवायला. लक्ष द्यायला लागलंय का नाही? मग जेवायला तर जेवण हे करायचे. त्याच्यामुळे गडबड नावाचा प्रकार आता अन्ना काही गडबड आहे का? काय कुठं जायचंय? मग जवळ आहे काय नाही. इथून 7ला बी निघलं तरी होतंय जाणं. काही मला तर काय आज खळच आपलं कीर्तनच नाही मला आज. बरोबर आहे खळच आलं. इकडं लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष द्या. हरिपद प्राप्ती मला भोळ्या भाविकाशी अभिमानी याशी गर्भवास. नाही तरी साळे भोळे भक्त गातात ती साकडे. अलग लक्षात. त्यांचे प्रेमावडे विठ्ठलाशी. साळे भोळे जेवढे भक्त आहेत तेवढे कुणाला आवडतेत? बोला की देवाला आवडतेत. दुसरे शहाणे देवाला आवडत नाहीत. त्याच्यामुळं देव कुणाच्या मागं पळतो? भोळ्याच्या मागं. मग देवाला भोळ्याची आवड आहे. मग आता भोळं होणं म्हणजे काय करणं? तुकोबारांनी शिक्कामोर्तब केला 3ऱ्या चरणात. देवाला कोण आवडतो? देवाला कोण आवडतो? भोळा आवडतो. आता रात जमली आमची, काही अडचण नाही. आता देवाला कोण आवडतो? भोळा. कोण आवडतो देवाला? भोळा. आणि मग भोळं होणं म्हणजे काय? इकडे बघा आता. सोपान महाराज लक्ष द्या, आश्राम महाराज सगळे, प्रसाद महाराज बघा, भाऊ आता इकडे बघा. अण्णा सरळ अर्थ सांग. तुम्ही माझ्याकडे बघितलं तर कळते तुम्हाला. लय अवघड नाही काय नाही, लय सोपं एकदम.
आपुलियाचा विसर इथं थांबायचं. त्याचं नाव भोळा. अर्थ कळाला का? अर्थ कळाला का? हा, आपलेपणाचा विसर पडणं त्याचं नाव भोळा. आणि मग देवाजवळ जात असताना आपण कोण आहोत ह्याचा विसर पडला तरच देव लवकर भेटतो. हा, ऐकायला लागले का नाही? नाहीतर मग देव, तुम्ही तुमची घमेंड घेऊन जर तिथे गेला तर देव म्हणतो मी निर्माण केलेलं हे माझ्या पुढं नको शहाणपणा करू. बरेच जण म्हणते आपली पंगत होती, 8 दिवसात असली पंगतच झाली नाही, आलतात का जेवायला? काही उपयोग नाही त्याचा. ज्ञानोबराय म्हणतात, नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य. पेरलेलं जसं झाकायचं असतं तसं जीवनात केलेलं पुण्य बी झाकायचं असतं, उघड करायचं नसतं. पावर कमी होत असते. तुम्हाला सोपं करतो, पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल बुचन असते. जी पॉवरफुल आहे तिला कसलं बुचन असते? डबल बुचन असते. ती एक पत्राचं वरून एक लबराचं असते. पुन्हा तो पण उघडलं औषध राहतंय, पावर राहत नाही. मग तुम्ही केलेलं पुण्य आहे ते पुण्य राहतंय, पण लोकाला सांगत फिरला तर त्या पुण्यात पावर राहत नाही. हा, मग तुम्ही म्हणता मग विचारले एकच आहे. हो, तुमची पंगत लय भारी झाली, माऊलीने करून घेतली, देवानं करून घेतलं. हे बघा, आपलं काही नाही, भगवंताची इच्छा होती, झालं गेलं. शहाणी हेच वाक्य बोलते. आम्ही एखाद्या बंगल्यात, आम्ही कुटीच्या बंगल्यात असतो, जिजा कधी कधी अण्णाला विचारा, आपण म्हणलो ना काय बंगला काय, बघा पांडुरंगाचा फोटो, माऊलीच्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं झालं नाही तर आमचं काय खरं होतं म्हणतील का नाही माणसं. हा, आपले 3च पत्र आपल्या जीवावर बांधलं. तू का बिघडलास का? तुला काही लाज गीज आहे का नाही सांग. काय नाही, आपण केलं सगळं आपल्यावर होतं. हे बापाचं काही नव्हतं. तू तरी बापाचा आहेस का नाही हा प्रश्नच आहे ना. जरा कळायला लागलंय का नाही? तू तरी बापाचा आहेस ना, एवढं तरी ध्यानात ठेवावं का नाही माणसानं. बोला, बाकीचं सोडून द्या, काही नसेल बापाचं. आपल्या ह्याच्यात बापाचं काही नाही. नाही नाही, अजिबात नाही. देवाला मोठाडपणा जमत नाही. देवाला लागतोय भोळा. देवाला काय लागतोय? भोळा. भोळा. आणि म्हणून भोळा कुणाला म्हणायचं? आपलेपणाचा ज्याला विसर पडला त्याचं नाव. आणि त्याच्यामुळं आपलेपणाचा विसर या गवळणीला पडला होता. म्हणून कोणी, कळायला लागले का नाही? कोणी तिला विसरच पडला, नावच माहित नाही तर काय लिहा तिचं नाव. म्हणून कोणी विसर पडला. आणि भोळा हे देवाला भोळेपणा दिला. शहाणे माणसं कुणाचंच काही फुकट घेत नाही, काहीतरी देणार. लक्ष द्यायला लागले का नाही? इकडे बघा, एखाद्यानं पानफुल बी फुकट दिलं, आम्हाला घ्या घ्या. आले आले तर बाईनं दूर लाव, हे सोले बालवा हे रे, गावाला बेजार केले म्हणून मला कळाले. हा, आवर एका शब्दात सांगायला लागले, पुन्हा पुन्हा बोलत नसते मी. आवरी आवरी आपुला काना नाशिएल्या मुच्या सुना. हा, तुझी तुलाच गोड वाटे कान्हा, तुला लय गोड लागायला लागलाय. गावाचं वाटुळ केलंय. नाशिएल्या आमच्या सुना, कवा बी घरात घुसायलाय, त्याला नीट समजून सांग. पुन्हा म्हणची ना, बाई इंदिरा गांधी कंपनीचा कट हाणलेली होती. लक्ष द्यायला लागलं का? हा, बाईला रिवर्स नव्हताच, असली बाई होती महाराज. लक्ष द्यायला लागले का तुमच्या? फर्स्ट सेकंड टाकीतच बाई चालायची. एका भाषेत सांगायला, पुन्हा बोलणार नाही, सांगायला लागले, समजून सांगायला लागले. हा, माणूस म्हणते जाऊ द्या जाऊ द्या, गप कोणी शब्द गेला. माणसाकडून शब्द जातो ती ह्याची ह्या बाई कोणी शब्द गेला. राजाची राणी, गोकुळचा राजा नंद, आणि त्याची ही कोण होती बायको? कोण? यशोदा. आणि गप कोणी शब्द गेला. अजून का लाज नाही तुझ्या मना? हा, अजून तुला लाज वाटत नाही का? अशी कशी बिनलाजीस? असा शब्द गेला. कुणाचा? त्या गवळणीचा. तोऱ्यात होती, जरा शिकलेली होती, ते तोऱ्यात शब्द गेला बाईचा. तुला लाज वाटत नाही का? आता राजाच्या राणीला लाज वाटत नाही का? माणसाला एखाद्याला म्हणलं तुम्हाला लाज वाटत नाही का? कसं वाटतंय? गुदगुल्या होत्यात काय? बेकार वाटतंय का नाही वाटत? सांगा महाराज. बेकार वाटतंय किंवा वाटत नाही का? सांगा. अहो, एखाद्याचं नाव नाही घेतलं तरी बेकार वाटतंय. त्याला वाटतंय का नाही? सांगा. लाज काढलो, लाज काढ, लाज. आता ही तर राजाची राणी,
हिचं नाव हिला लाज वाटते का म्हणजे राग आला असेल का नसेल बोला की हो हा आला रागाच्या भरातच कृष्णाचा हात धरला आणि वाढला ए इकडे तुझ्यामुळे गावातल्या बाया माझी लाज काढायला जरा हिशोबानं ती पितरच होती ते म्हणलं आई टेन्शन घेऊ नको जी दुसऱ्याची लाज काढते ती बिनलाजी असते काय करायचं सांगा आधीच तर बाई उभ्या कानाची आणि पुन्हा बिनलाजी म्हणल्यावर मग तर तनतनच करायला लागली मी बिनलाजीन मी बिनलाजीन मी बिनलाजीन तनतनच करायला बाईला दमच नाही रिवर्स नव्हताच ना तिला लक्ष द्यायला लागलंय का नाही हा त्याला आमच्याकडे रानडुकराची मुसांड म्हणते कळायला लागले का कारण त्याला रिवर्स नसतंय कुठं तरी धडकत ही ध्यानात ठेवा फक्त शहाण्यानं साईड द्यायची आपल्यावर धडकू द्यायचं नाही लक्ष द्यायला लागलंय का नाही शहाण्यानं आपलं साईड द्यायची धडक बाबा कुठं धडकायचंय तिथं आपलं लवून नमस्कार करून हात जाऊ द्या अशी साईड द्यायची लक्ष द्यायला लागलंय का हा बाई तन करीतच घरी गेली मी बिनलाजी मला ह्या गावात राहायचं नाही तुमचं राजे म्हणून असं असतं का तसं असतं का जी बाई गेली नवरा विवचनानं मुडी बोलली ते असलाच होता लक्ष द्यायला लागलंय का ना हा त्याला सांगितलं गाडी झोपा बैलगाडी झोपली गाडीत सामान टाका गावात राहायचं नाही चला आणि निघाले ना महाराज कळायला लागले का ना ते म्हणायचं अगं नको तुम्हाला कळत नाही चला माझ्या बापाच्या ते टपरी टाकू असे घुलून लई माणसं सासर ओढल्या नेलीत बायानी काय सांगाव तुम्हाला काय हा आणि काय नाही तिथं दोनच उपाध्या आहेत दाजीन भाऊजी ह्याच्यावर माणूस आयुष्यभर राहायला लागलाय लक्ष द्यायला लागलाय का नाही दाजी आणि भाऊजी काही नाही दुसरं त्याच्याकडे तिथं चला निघाली गाडी झोपून महाराज देवानं विचार केला अशी एक एक माणसं गावातून जाणं बरं नाही की बरोबर आहे नाही मला मग काय करायचं देवानं त्या बाईला एवढी तहान लावली बाईनं सांगितलं मला गाडी उभा करा साईडला घ्या गाडी म्हणले का गाडी साईडला घ्या पाणी आणा पोटाला पोटभर खायचं असेल तर पाणी लागते साईडला गाडी उभा केली साधं बोळ होतं हिर दिसली जरा हिरवं दिसलं ते असं खांद्यावर उपर गमजा घ्यायला गेलं आपलं शेतकरी गेलं ते उन्हाळ्याचे दिवस पाणी बघितलं आपलं पायऱ्याने खाली उतरलं पहिल्या दिवळीच्या पायऱ्या त्या बारीक खाली उतरलं पहिल्यांदा पाणी स्वतः पिलं पुन्हा हातपाय ओले केले असं गमजावाला करून तोंड पसला हे व्यवस्थित जुन्या काळातली पद्धत होय बरोबर आहे का नाही आणि मग असं उपरनं ओलं करून असं अंगावर घेणार बिचारा आपलं बरोबर या पुसून काय आता बरोबर आहे का नाही असं मस्त पैकी त्यानं उरकिलं तर तर देवानं इकडे बघा देवानं हुबेहूब तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं नवऱ्याचं आणि घामागरत देव हातात पाण्याचा तांब्यान शेम नवऱ्यासारखी दाढी कपडे तसं आणि तिथं गाडी जाऊन बायको म्हणली मालक काय झालं तुझं कुकू चांगलं होतं म्हणून वाचलो म्हणला नाही तर हिरीत भूत या हिरीत का आहे आणि माझ्यासारखंच दिसायला लागलं मला म्हणत होतं खाऊ कान महाग लागलंय बायको म्हणली येऊ द्या बरं चेपलानं तोंड हाणते हा मग जमतंय म्हणलं आता काही अडचण नाही आणि हे गाडीवर चढायला खरा नवरा बाहेर यायला आता गाडी दिसायली बायको गेलेली गाडी धक्याला लागली म्हणला गाडीचं काही का असाना म्हणला पण बायकोचं बरोबर आहे का नाही सांगा आता दुनियाचं जरी शिळपट असलं त्याला जन्मजात मिशीत फुटलेलं नाही असलं जरी शिळपट असलं तरी बायको चालली म्हणले दगड घेऊन महाग पळन का नाही पळन हा त्यानं जी गाडी यार कोण आहे रे आता तो जे दगडान ते घेऊन महाग पळायला लागला अरे कोण आहे रे कोण आहे ती बायकोनं वरून म्हणायचे ए ती देवानं एकच म्हणायचं मला माहिती हिरीतलायस म्हणून आणि बायको जवळ आले होते मला अगं कुणाला म्हणायलाच म्हणली चेपलानं तोंड हानी हे मला शबास महेश बायकून मला हानीन म्हणती म्हणला आता अवघड झालं की टीव्ही कसलं का असताना पण बायकोचा प्रश्न आहे ना महाराज बरोबर आहे का नाही हाताला धरलं वरच्याला ओढलं खाली दोघाची भांडणं जी दोघाची भांडणं तीच देवानं तिसरं रूप धारण करणं तीच गाडी नंदाच्या दारात नेली डायरेक्ट नंदाच्या दारात तिघजण सारखे बाईला मिळावं ना आपलं कोणतंय म्हणून बरोबर आहे का नाही मॉडेल नेमकं कोणतंय बाईला मिळा जी गाडी तिथं नीट दारात गाडी महाराज आणि मग नंदानं ओळखीला आता कृष्ण जरी असला तरी देव जरी असला तरी हा देवाचा बाप पैकी असा इथून आपल्या मंडपाच्या पलीकडे असं खडा खाणला सांगितलं इथून त्या मंडपाच्या पलीकडे त्या भवसागराच्या पलीकडे जोडी हाणीन त्याची गाडी त्याची बायको ज्याची ओरिजिनल गाडी होती ती कमरातूनच गेलं झाला म्हणला संसार लेकर बाळ झाले आता काय कमर मोडून घेण्यापेक्षा बायको गेलेली काय नाही लेकर बाळ झालेत म्हणला आता ज्याची खरी गाडी होती ते म्हणला आपली नाहीच म्हणलं
आणि ह्या दोघांनी पटकन उड्या हाणल्या. नंदाच्या लक्षात आलं या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यावर उडी हाणतो तो देव आणि ज्याची उडी पलीकडे जात नाही तो जीव आहे. ह्याची गाडी असली पाहिजे. आणि त्याच्या हातात दिली आणि सांगितलं आता आमच्या पोराच्या नादी लागू नको. निघाली गोष्ट खरी हो, पण बाईचं घोटाळा झालाय ना. काय ती बी सारखेच वळकायचं कसं मॉडेल सारखेच ना. बाई पळतच यशोदेकडे गेली. मांडीवर कृष्ण. आत्या चुकलं माझं, ह्या तिघातला माझाच मला ओळखून द्या. तिथंच होता कृष्ण. म्हणला तुला म्हणलो होतो ग, जी दुसऱ्याची लाज काढते ती बिनलाजी असती. हाय का नवऱ्याचा पत्ता हिला? बिनलाजी कुठली कळालं का नाही? कळ देव सुट्टी कुणाला देत नाही. लक्षात आलं बोलणं तुमच्या? अशा अनेक पद्धतीच्या लीला, अनेक पद्धतीच्या कृष्ण हळूहळू मोठा व्हायला लागला. आणि मोठा व्हायला लागल्याच्या नंतर 2-4 महिन्याचा देव नीट बसता येत नाही, मांडी घालता येत नाही. गवळणी बघायला आल्या आणि गवळणी बघायला आल्याच्या नंतर त्याच्या भोवताली गवळणी बसल्या, सगळ्या खेळवायला लागल्या. त्याला खेळवीत असताना इकडे बघा माझ्याकडं. आणि हळूच एक जण म्हणली असं 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 अंग हलवायचा. अंग हलवायल्या बरोबर एक गवळण म्हणली मग नाचतो का काय रे? काय नाचतो का काय? आणि तेवढ्यात यशोदा तिथं आली. मा यशोदे हे तर अंग हलवायले. माय कृष्णा नाचतो का? 2-4 महिन्याचं. म्हणलं हो नाचतो. माय म्हणल्या हे तर नाचतो म्हणायला लागले की मांडी बी घातली आहे ना, बरोबर आहे का नाही? आणि नाचाय बी लागलंय की हे ऐकायला लागलात का नाही? नाचतो म्हणला. म्हणले हो नाचतो म्हणायला लागले. इकडं बघा माझ्याकडं. यशोदेनं असं हाताला धरलं, बोटाला धरलं आणि लेकराला जसं खिळ उभा करतोच ना आपण. 4 महिन्याचं लेकरू उभा राहतंय का? बोला की. असं बोटाला धरलं ना, असं उभा केलं. उभा केलं की पायावर उभा राहिलं. यशोदेला खात्री पटली ज्यार ती पायावर उभा राहिलं त्यार ती आता नाचतंय. आता लेकरू कुठं उभा राहिले? मग आता पायावर उभा कुठं उभं राहिलं? मग आता लेकरू पायावर उभा राहिल्यावर माय बापाचं काय गतुडे होय घरात? काय माय बापाने कुठं निघायचं? काय पताकीची पंढरपूर गाठायचं नाही तर कोण्या बी एसटीत बसायचं. सरकार प्रसन्न आहे तुमच्यावर, काही अडचण नाही, बरोबर आहे का नाही? मी आमच्या धारून पंढरपूरला जायचं होतं. मला एसटीत बसलो मी आणि एसटीत बसल्यावर जागाच नाही. का म्हाताऱ्याला म्हणलं कुठं? मला आळंदी. मी उतरा जागा होती मला. पंढरपूरला चालली गाडी. म्हणलं बरं पंढरपूर काय त्याला एवढं काय ताण काय घ्यायचंय त्याचा? कुठं बी जायचंच आहे ना, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे टेन्शन नाही म्हणलं काही. आळंदी काय आणि पंढरपूर काय? अजून सरकार प्रसन्न आहे तुमच्यावर. लेकरू पायावर उभा राहिलं म्हणल्यावर शहाण्यानं गावात थांबायचं नाही. यशोदा म्हणली नाचतोय काय की? उभा राहिलं नाही. यशोदा म्हणली नाचतो का? म्हणलं हो नाचतो. बाकीच्या मला नाच की. नाच रे कृष्ण मला पाहू दे, कृष्ण मला पाहू दे, कृष्ण मला पाहू दे.
नाचायला लागला. लक्षात यायला लागले का नाही? देव नाचायला लागला. सगळ्या गळूनी थक्क झाल्या. थोडक्यात अनेक देवाचं चरित्र आहे, अनेक देवाच्या लीला आहेत. जेवढ्या सांगावा तेवढ्या कमीत भागवतात. आपण जवळजवळ सगळे ऐकलेलेच आहेत. त्याच्यामुळं काय झालं, अनेक खोड्या कृष्णाच्या बघितल्या आणि शहाणी माहिती असते. कोणती? लेकरू खोड्या करायला, चोऱ्या करायला घराने यायला लागलेत कानावर. बरोबर आहे का नाही? पण सगळं गाव म्हणते खोडकर आहे आणि एकटीनंच आमचं तसलं नाही म्हणून जमत. कसं असते, गावापुढं राव काय करीत असतो. बोला की हो, बोला की. त्याच्यामुळे इकडं बघा कसं आहे, व्यवहाराची पद्धत सांगतो तुम्हाला सोपं. जिकडं कल आहे ना तिकडं उधळायचं. कळायला लागले का नाही? काही जणाला तिसराच पाय घालायचा नाद नसतंय. तसं जमत आपलं काय चालणार आहे. गावापुढं राव काहीच करीत नसतो, हे लक्षात ठेवा. जसं वारा असेल तसं शहाण्यानं ही काम करायचं. एखादा महाराज, त्या महाराजाची तारीख घ्यायची नाही. सगळं गाव म्हणायला नाही त्यांची तारीख घेऊन एकटाच मला त्याला आणलं मी पट्टी देत नाही. तसलं नसतंय जमत. त्याला पद्धत वेगळी वापरावं लागते. साठे महाराज काय हा नंबर 1 महाराज आहे. फक्त कसं आहे, दरवर्षीच असते म्हणलं नवीन बघू अशी पद्धत असते तिची. लक्षात यायला लागले का नाही? नाही त्याचं कीर्तन म्हणलं की मेला जमत नाही. मग मधीच त्याच्यात एखादा त्याचा विरोधक असतो. हळूच मला फोन लावला, अण्णा असं म्हणला. असं आहे का? तुम्ही काय म्हणलं? मी म्हणलो मी आणणार तर साठ्याचा अण्णा, दुसरं आणत नाही. मग काही हो मार त्यांचं लागतं ना. पुन्हा आपण बाजूला राहतो. मग आपण तिथं नेलं की माझा त्याच्यावर डोळ्यात आहे का काही माणसाली बारीक ना चालणारच. पुन्हा पेटलं का नाही पेटलं बोला की. त्याच्यामुळं जसं वातावरण असेल तसं चालायचं. ऐकायला लागलात का? कसं हो ऐकायलात का अण्णा? वातावरणानुसार चला. वेगळाच मार्ग काढीत बसायचं नाही. जगा पुन्हा हा गाव अर्धा असल्यावर बी तुम्ही चला. एवढं गाव एककडून तू एकटंच कुठं वाजवीत बसायला लागलास. लक्ष द्यायला लागले का? हा म्हणून कसं आहे, सगळ्या गवळणी घराने घेऊन आल्या. माये सुद्धा म्हणली गाव म्हणायला लागलं चोऱ्या करते. ह्याचा अर्थ नक्की ह्याच्यातच काहीतरी दोष असला. लक्षात आलंय का नाही? आणि मग एके दिवशी यशोदेने धरिलं कारी बैसविला मांडीवरी मुख पसरवणी करतो. खोड्या नको करू माझे बाबा. बाबा खोड्या करायचे नाहीत. नाही आई तुझ्या म्हणाव. मग उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. देवानं सांगितलं ठीक आहे. भगवान गेले माडीवर. माडी कळती का तुम्हाला? माडी हो माडी कळती का? बरोबर माडीवर गेले भगवान. प्यांद्या मला काय रे? अरे आरची आली आपलं हे नाही यारे तुम्ही गाया तुम्हाला बघ बोळवळ करायची नाही. मला कीर्तन नाही आज. लक्ष द्यायला लागलंय का? 2 घंटे अजून तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात देवाला आवाज दिला. चला उद्या रानात यायचंय. ठीक आहे देवा. सकाळी आपापल्या गाई सोडल्या.
शिदोरी बांधली, खांद्यावर कांबळी, हातात काठी घेतली आणि गवळणी ते सगळे गोपाळ कुणाच्या दारात? यशोदेच्या दारात. कृष्ण झोपलेला, जगाचा मालक काही देव आहे ते, बरोबर आहे का ना? आवाज दिला, ए मैया, यशोदा मैया, कन्हैया, ए कान्हा. यशोदा बाहेर आली. काय रे पेंद्या? अगा मला देवानं बोलवलं होतं काल गाई घेऊन या म्हणून. त्याला म्हणा चल. कान्हा ढवळी आली, 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 कान्हा ढवळी आली. गाईला की तो पेंद्या सुद्धा, गाईला की तो पेंद्या सुद्धा, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, गोपाळ रानात या. एकदा जोरदार टाळ्या अरे वाटायला लागल्यात. बंद करा वाटायला. हो काय बंद करा वाटायला लागल्या. आता कसं वाटायला लागले? हा मग उगाच काय? कान्हा ढवळी आली. काय गवळणी म्हणल्याशिवाय काला झाल्यासारखं बी वाटत नाही. काल्यात गवळणी असल्या पाहिजे, बरोबर आहे? कान्हा ढवळी आली, कान्हा पवळी आली. चल चल चल. गवळी आली, ढवळी आली, सगळ्या गायी आल्या. ढवळी पवळी ही गायीली नाव होते. आणि राजा गुन्ह्या हे आता बायकुला झालंय पिल्लू. आणि लय बिघडले तो माणसं. बाय नवऱ्याला राजा म्हणायला, राजा. आणि आज स्वयंपाक वडापाव आणू राजा. लक्षात आलं? बिघडून गेलाय काळ. आमचा ड्रायव्हरची बायको त्याला गबरू म्हणते. आता काय सांगाव तुम्हाला? समाना बदलून गेलाय. काही राहिलं नाही महाराज. काय पांचट लोक झालेत. गावठी भाषेत बोलायचं झालं तर लोक कसली झालेत? पांचट लोक झालेत. आंबट खट पांचटपणा झालाय सगळा महाराज. हा म्हणजे माय बाप कळत नाहीत, काही नाहीत, काही नाहीत महाराज. लक्षात यायला लागलंय का नाही? कसं बी काळ बदलून गेलाय. नक्की काळाच्या ओघात चाललं पाहिजे, पण जुने विचाराला बी लात मारली नाही पाहिजे. जुने विचार ती आपली संस्कृती होती, ती जपली पाहिजे. सगळेजण गायी घेऊन रानात जाण्यासाठी यशोदेच्या दारावर आले, नंद राजाच्या दारावर आले. भगवान कन्हैया उठले. झोपेतून कन्हैयाला उठवलं, स्नान घातलं आणि यशोदेनं आपल्या कृष्णाचा हात त्या ठिकाणी कुणाच्या हातात दिला? गोपाळांच्या हातात दिला. सूचना दिली, जवळीच खेळा, जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. लांब जायचं नाही, जवळच खेळायचं. ठीक आहे. आणि मग महाराज यशोदेनं कृष्णाला सगळं करून सजवलं आणि पाठवलं. यशोदेचे डोळे पाण्यानं भरून आले. कारण यशोदेला माहित होतं आता गेल्यावर महागारी येणार नाही, गेल्यावर महागारी येणार नाही. यशोदेचे डोळे भरून आले. लेकरू कुठं विचारलं की माईचे डोळे आपोआप काय होतात? भरून येतात. म्हणून यशोदेचे डोळे पाण्यानं भरून आले. आणि मग महाराज भगवान गायी सांभाळण्यासाठी रानात गेले. रानात गेल्याच्या नंतर महाराज गायी अशा लावल्या. आणि गायी लावल्याच्या नंतर आता लेकरायचं काम काय? काय करायचे लेकर? लुडू खेळायचे. लुडू खेळायचे का? हा लुडू होता काय तेव्हा? नाही, खेळ होते. आणि मर्दानी खेळ होते. कसले?
आपल्या सगळ्यासाठी झाल्या पाहिजे. असले खेळ खेळल्यावर काय भूक लागली काय? भूक लागली गप्प बसायची. हा इकडे लक्ष द्या. अनेक प्रकारचे खेळ, किती प्रकारचे? अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ खेळत असताना अत्यंत खेळ. पहिला खेळ विटी दांडूचा. पहिला खेळ कोणता? विटी दांडूचा. अबक दुबक तिबक पोरा खेळ विटी दांडू. तिगुण खेळ मांडू आता बिहू नको गांडू. अबक दुबक आणि तिबक. काय? अबक दुबक तिबक म्हणजे ह्याला कसला खेळ म्हणायचं? विटी दांडूचा. कसला खेळ? विटी दांडू. आणि संसाराचा आणि विटी दांडूचा सेम खेळ. काही बदल ना, रूपक केलेलं आहे. संसाराला विटी दांडू म्हणलेलं आहे. ही एकदम सेम खेळ आहे. त्याच्यामुळे आबक नको दुबक नको तिबक नको, खेळच चौगुण. कसला? ज्ञानवराच्या भाषेत चौथियाचे ठाई काहीच करणे नाही. पुन्हा काही करायचंच नाही त्या अवस्थेला प्राप्त झाल्यावर. कारण मधली अवस्था म्हणजे तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेदे. त्या खेळात मजा नाही. संसाराच्या खेळात मजा आहे का? एक इटी आणि एक दांडू. काय? एक इटीन एका पार्टीनं कोलायचं, दुसऱ्या पार्टीनं आता काही काहीला दोन दोन इटी आहेत. ती गोष्ट निराळी, पण इटी एकच असावा. बरोबर आहे का नाही? तशी इटी किती? आता ती गोष्ट निराळी वा समजू शकतो आपल्याला काय करायचं त्याच्याशी. पण एक इटीने एक दांडू. बरोबर आहे का नाही? एक जणानं कोलायचं, दुसऱ्यानं झेलायचं. एका बायकोनं कोल्लं तर नवऱ्यानं झेलायचं, नवऱ्यानं कोल्लं तर बायकोनं झेलायचं. म्हणजे एकूणमेकाला समजून घ्यायचं. त्याचं नाव इटी दांडू. लक्षात आलं का नाही आलं तुमच्या? बायको एका वेळेला बायकोचं डोकं गरम झालेलं असेल तर आपण शहाण का शांत अजिबात नाही. हॅन होचा खेळ गेला. आता राहील नाही ती खेळ. आता आपलं गुढी गुढीने कडीला लावायचं. लक्ष द्यायला लागलंय का नाही? आता काही नाही, आता काही राहिलं नाही महाराज. आता पहिल्याच माणसं बायाने गार करून टाकलीत. कसली बी लांबक्या मिशा ठेवू द्या महाराज. कसला बी जोक सांगा त्यांना अशी बघत गप्पुने आपण डावते. हे हा काय झालं? काय नाही ते पप्याच्या मायचं द्या ह्याच्यातच गेलेत आपली माणसं. काय? त्यामुळे हॅन हो करीत बसायचं नाही. गुढी गुढीनं कडीला लावायचं. लक्ष द्यायला लागले का नाही? खेळत असला विचित्र आहे ना. ऐकून ठेव, तुला कामाला येईल. हा देणार ठेव. सुरुवात लय गुलाबी असते, पण पुढे लय काटे टोचते. त्याचं लय बेकारी असते त्याच्यात. हा सुरुवात म्हणजे सुरुवात वय त्याला विचारूच नका. सुरुवात म्हणजे लय गुलाबी. बाबा बाबा ती बोलणं, ती राहणं, ती शिंग हलविणं, प्यास झटका हाणणं, ते आणि हवं कान चहा घेता का. लय गुलाबी असती सुरुवात त्याची. बरोबर आहे का नाही? हा पण कालांतरानं काय होतंय आणि काय नाही काही कळतंय का सांगा बरं? हा काहीच नाही. सगळा आंबटपणा येतोय का नाही येत? बोला की. हो येत नाही आंबटपणा? हो येत नाही का? त्या बघा बाया बी हो म्हणायल्यात. हा घ्या कळा लागलंय का नाही? हा आंबटपणा येतो संसारात. लय आंबट होतीत माणसं. त्याच्यामुळं माझ्याकडे लक्ष द्या. इकडं बघा. एक विटीने एक दांडू म्हणजे विटी दांडूचा खेळ. बरोबर आहे का नाही? खेळलेला आहेत का तुमच्यापैकी? तुम्हाला काय माहिती विटी दांडू? तुम्हाला खेळलेलं? विटी दांडू अशी असे कोलायचं. कोलणारा एकटाच बिचारा असतो आणि चॅलेंजवर कोलतो. पुन्हा कसा बोलतो? चॅलेंज देऊन कोलणार. बोलू का? बोलून कोलणार. मग ती पुढचा म्हणणार थांब गडी कामाला लावू दे. त्याला 6 कामाला लावावं लागते. कोलणाराला एकट्यालाच कोलावं लागते. बरोबर आहे का? ते म्हणते थांब गडी कामाला लावू दे. आणि ती गड्याली जाहीर सांगते खाली जर पडलं तर मग त्याचा उत्तर असा आहे हाती
गमावितो आणि पाठीस खायतो आज असते मग त्याच्यावर राज येते काय येते त्याच्यावर मग ती जिथं इटी असेल ती इटीनं काय दांडू उडवायचा असतो बरोबर आहे का नाही मग असा नियम धरून मग दांडू जर नाही उडला तर मग त्याच्यावर काय होतंय माहिती का तुम्हाला राज येतंय त्या पुन्हा राज त्याच्या पुढचं चलय पुन्हा लंगडी घालावं लागते काय कळतंय का नाही लंगडी घालावं लागते हा लंगडीची पद्धत कशी कावड लागणं म्हणते त्याला जुन्या भाषेत काय लागणं कावड कळते का कावड पण ती जी जिथं इटी पडलेली तिथून ती गल जिथवर आहे तिथं ती इटी हातात धरायची लंगडी घालायची आणि एका दमात गल किती दमात एकाच दमात गल गाठायची मग ती ज्याच्या कावड लागली त्या असं इटीकडे एकदा बघणार गलीकडे एकदा बघणार ऐकायला लागत का नाही हो ऐका कावड लागलेली माणूस एकदा इटीकडे बघणार आणि दर्शनला गेलो देवाकडे एकदा बघणार ध्यानात बसलं का नाही बसलं का नाही बसलं यंदा नवरीन तीन कुठं असते तर मारुतीच्या मंदिरात असतेत का नसतेत बोला की मग ती नवर जेव्हा का बी बघा तुम्ही महाराज असा बघणार एकदा नवरीकडं गलगट ती का नाही देव जाणे कारण इटी खतरा दिसती ना पुढं कळायला लागलंय का नाही कारण शेवटी त्याला त्याच्यापर्यंत गेल्याशिवाय तर मुक्ती नाही आणि ही जाऊ देती का नाही जाऊ देती काय मग असं एकदा इटीकडे बघणार एकदा गलीकडे बघणार आच्या आता त्याला कळत बाकी त्याला काय बरोबर आहे का नाही महाराज आच्या क्वाच्या खावणार तहर तर महागून ती गाठ बांधणारा वामन येतोच की बरोबर आहे का नाही तहर तर महागून ती मागच्या पार्टीचा माणूस येणार कुठला राज आलेल्या कळलं का नाही कळलं तुम्हाला ही मग महागून कर उरका उरका महागून पार्टीचे आणि मग येणार दांड उठू अजून निका धीर पोरा नमन शिकीर अजून काय उशीर झालाय आणि मग लाज काज शब्दाशेत महाराज धीर धरो निया लाजे पोर निघाला कस तरी धीर धरून बळच गलगाटाव लागती त्याचं नाव संसार कळलं का नाही कळालं आता तरी माझ्याला एकच खेळ आता हा मामा सांगितलं तुम्ही बायका सोडून देता त्याच्यामुळे नकोच ती आता बरोबर आहे का नाही अनेक खेळ खेळ आणि खेळ खेळत असताना टाइम बघितला झाली आता सकळ अवघे मिळाले गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या आता टाइम झाला तुम्ही बघितलं ना 2.5 तास झाले आपल्या कीर्तनाला किती तास झाले 11:30ला सुरू झालेले 2 वाजलेत आता किती वाजले तुमच्या घड्याळीत 2 वाजत आले की नाही हा तिथं 2 वाजले की आता टाइम किती झाला 2.5 तास झाले किती तास झाले जाणवायले का काही 2.5 तास झाले बोला हा एवढे बी नाश्त्यावरी माणसे भुकीचा वानवळा आहे का कुणाच्या चेहऱ्यावर अर्ध्या बटाट्यावनीच बघायला लागलीत की माणसं बघायला लागलीत का नाही काही नाराजी का कुणाच्या चेहऱ्यावर हा काय
नाराजी कोणाच्या चेहऱ्यावर अजिबात नाही. पण तरी बी आता काम सारोनी सकळ अवघे मिळाले गोपाळ. झाली आता वेळ म्हणत ती अनाथ शिदोऱ्या. मग आपापल्या शिदोऱ्या सगळ्यांनी एकत्रित केल्या आणि सगळ्या एकत्रित केल्याच्या नंतर हे म्हणले चला आपापल्या वळून आणा. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. बहु केली वनवन पाय पिठी झाला शीन. लक्षात आलं का नाही? चला म्हणले आता एकमेका सगळ्याच्या एकमेकाच्या मुखात घालू आणि सगळं आता संपून टाकू. बा झालं. आणि म्हणून सगळ्यांनी आपापल्या गाई उडून आणल्या. गाई थाडाखाली बसवल्या आणि कमलाकार सगळे गोपाळ बसले. गोपाळ बसल्याच्या नंतर भगवान मध्यभागी बसले आणि सगळ्या गोपाळाला काल्याचा प्रसाद वाटला. प्रसंग आपण भागवतात पाहिलेलाच आहे. भागवतात प्रसंग येतो सगळ्यांना काल्याचा प्रसाद वाटला. आपलं भाग्य या सूरजनगरमध्ये या छोट्याशा इथं जागेची अडचण आहे. नाही तर महाराज असला सप्ताह दिसन इथं ही जर पब्लिक बसाय जागा असल्यावर माणसंच दिसत ते तोहर माणसंच आहेत बघा. कुठवर बी मान बघू नका. थोबाड तोंडे मी इकडे बघा. मी सांगायला लागलो. माझ्यावर विश्वास ठेवा की मी सांगायला लागलो. थोबाड घेऊन बघायची काही गरज आहे का? इकडे बघा. माणसंच माणसं आहेत. गडी माणसाली जागाच नाही. बिचारे स्टेजवर बसलेत आमचे कार्यकर्ते. इकडं महाग किती बी लोक बसलेत. म्हणून सुंदर अतिशय देखण्या उत्सवाचं आयोजन आपण केलं. आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेच आहे आमचं येणं म्हणजे माऊलीच्या आणि सोपान महाराजांच्या प्रेमाखातर येणं. बाकी काय नाही. माऊलीचं जीवन म्हणजे आम्ही आदर्श घ्यावा असं जीवन आहे की आम्ही त्यांच्याकडे बघून परमार्थाची वाटचाल नेहमी करत असतो. आणि सोपान महाराज आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. अतिशय काळजातले असल्यामुळं भरत महाराज मी सोपान महाराज आम्ही म्हणजे काही वेगळे नाही. शरीरं वेगळे आहेत फक्त. म्हणून अतिशय प्रेमामुळं यांचा घरातला कार्यक्रम असल्यामुळं मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळ काढून उपस्थित आहेत. अण्णाचं तर प्रसाद महाराज वावीला होते गिरी महाराजाकडे. तिथून इथं रात्रभर प्रवास करून आज इथं येणं ही गोष्ट महत्त्वाची. तिथला बी काला होता आज पण नाही म्हणले मला इकडं जावं लागेल. आणि म्हणून हो बघा ना नाही काय विशेषच आहे का नाही सांगा. सेवा या भावनेनं म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. संपाल्यावर म्हणायला तुम्ही तर बरोबर आहे का नाही. म्हणून अतिशय चांगलं. नाहीतरी पोरं खरं म्हणजे सोपान महाराज तर आमचे मित्र आहेत. माऊली भाऊमुळं हा सगळा उत्सव होतो हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही त्यांना वगळून फोन करा माझ्या एकट्याच्या ह्याच्यात तुमचा सप्ताह होऊन जाईल. लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही. एवढ्या काही सोप्या गोष्टी नाहीत. इथं या माणसाला 15-15, 20-20 हजार रुपये 2 तासाची द्यावं लागतात. हे तर आपल्याला त्याची कल्पना आहे. पण आज ही सगळेजण माऊलींच्या प्रेमाखातर आणि त्यांचं जे चारित्र्य आहे त्यांच्या चारित्र्यासाठी आम्ही उपस्थित आहेत की असला माणूस संप्रदाय आम्हाला पुन्हा बघायला मिळणार नाही. रस्त्यानं जरी चालले तरी खाली बघून आपली म्हणजे नजर त्यांचा आम्हाला धाक आहे की त्यांना बघितलं की आम्ही काही गप्पा बी मारत असलो की बस भाऊ आले पुन्हा आपण बोलू. म्हणजे माणसानं जीवन असं जगावं की कुणीतरी आपलं आदर्श घ्यावा. म्हणून भाऊचं जीवन म्हणजे वर्णन करीत नाहीत आम्ही. आम्हाला त्यांना ते आवडत बी नाही. पण आम्हाला आदरणीय जीवन आहे. म्हणून त्यांच्या प्रेमाखातर आपण सगळेजण उपस्थित आहेत. आपल्याला मनापासून वंदन करतो आणि आपण सहकार्य करत राहा. आणि थोडं जरा लवकर मेळ घाली जा. म्हणजे लईच आता तोंडावा आल्यावर झालं यंदा जरा बरोबर आहे का नाही. तोंडावा आल्यावर म्हणजे की चांगले जी काही कीर्तनकार घ्यायची इच्छा असते ती भेटत नाहीत सगळे बरोबर आहे का नाही. आता आमचा शत्रुघ्नला एक दिवस बी आता आला नाही. शत्रुघ्न पटाडे म्हणजे फेवरेट वादक नाही इथला नाही का सांगा. शत्रुघ्न पटाडे म्हणजे इथं शत्रुघ्न शिवाय सप्ताह म्हणजे सुना सप्ताह आहे का नाही सांगा. यावर्षी तुमचा सप्ताह सुना सप्ताह झाला काही मजा नाही आहे का सांगा बरं महाराज. पण ती शत्रुघ्नला बी येता आलं नाही कारण त्याच्या मागं तिकडं कार्यक्रम नेवाशाला त्याचा कार्यक्रम पुन्हा इकडं आता तिकडं त्या भेंडाळ्याला कार्यक्रम त्याचा बी तिकडं काला त्याची मरणाची तळमळ पण त्याचं बी येणं झालं नाही. पण शत्रुघ्न पटाडेच्या वतीनं बी तुम्हाला शुभेच्छा देतो. काही अडचण नाही. सगळ्याच्या सप्त्याला तुमच्या शुभेच्छा आहेत. बिचाऱ्याचं येणं झालं नाही. कीर्तन जरी तिकडं असलं तरी मन त्याचं मात्र इकडंचंही ध्यानात ठेवा. म्हणून अण्णा 2 दिवस उपस्थित राहिले. सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि 7 दिवस आता माझा काही ती स्वभाव नाही कुणाचं वर्णन करणं वगैरे. पण तुम्ही सगळेजण आहात. सगळ्याला धन्यवाद. माझ्या वाणीला पूर्णविराम. सगळ्या गोपाळांनी काला केला तो काला आपल्याला खायला मिळणार आहे. काला घेऊन जा ही विनंती करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली